पवित्र नावाला धन्यवाद देऊ। आजचा रविवार दिवस प्रभूने आपल्याला दिलाय आणि खरंच देव आपल्या जीवनामध्ये अद्भुत काहीतरी प्रभू आज बोलणार आहे आणि त्याचं वचन सांगतं का त्याचं वचन आपल्या जीव आत्मा शरीर मासांना भेटून जातं। हालेलुया। संध्याकाळच्या वेळेस मी ज्यावेळेस ऑफिसहून येत होतो तर देवबाप्पाच्या आत्म्याने मला या गोष्टी मला प्रगट केल्या आणि मला सांगितलं का माझ्या मुला का तू तुझ्या लोकांना आणि युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून हे वचन आज तू त्यांना सांग। माझ्या प्रियांनो, देवाचं वचन आज आपल्याला या ठिकाणी बोलू इच्छितो। तर प्लीज आपण ओपन करू बायबल, इब्रिकराचं पुस्तक त्याचा 10वा अध्याय 1 ते 10 वचनापर्यंत या ठिकाणी पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगू इच्छितो। तर बायबल या ठिकाणी स्पष्ट आपल्याला सांगतो का इब्रिकराचं पुस्तक त्याचा हा 10वा अध्याय, इब्रिकरास त्याचा 10वा अध्याय 1 ते 10। सर्व ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्या नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यात काहीही समर्थ नाही। इब्रिकरास 10:1 पासून तर 10 पर्यंत ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यांच्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय, परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्ष पापाची आठवण होत आहे। कारण बैलाच्या व बकराचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे, म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नर्पण याची तुला तुच्छ इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले। होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता। यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपत्रात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे। वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, यज्ञ अर्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे याची इच्छा तुला नव्हती व त्यात तुला संतोष नव्हता। नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पण्यात येतात तीही। आणि मग तो म्हणाला, पहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे। यात दुसरे स्थापनासाठी तो पहिले नाहीसे करतो। जे केलेलं मांस घरामध्ये आणून शिजवून खातात। आणि देवाच्या आत्म्याने या ठिकाणी मला सांगितलं काय म्हणतो पहा परमेश्वर, पहिलं वचन, मग त्यांनी त्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी त्याच नियमशास्त्रात छान आहे, वास्तविक ते स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्ष नित्य अर्पण करण्यात जात त्याच्या यज्ञाने जवळ येणाऱ्या पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नव्हते। नित्य म्हणजे दरवर्षी, जे काही दरवर्षी प्रभू येशू ख्रिस्तानी या ठिकाणी जेव्हा सांगितलं, माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं देव जो बाप प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो आहे तो स्वर्गात बसलेला आहे। ज्यावेळेस बायबल तुम्ही वाचण्यात आलं तर बायबल सांगतं अब्राम, इसाक आणि याकूब या लोकांनी ज्यावेळेस अर्पण सुरुवात केली त्यावेळेस अब्रामानेही बैल अर्पण केला, ज्यावेळेस इसाकानेही बकरू अर्पण केलं, याकूबानेही कोंबडी अर्पण केलं। अशा प्रकारचे जे अर्पण करत चालले आणि ते केव्हा, कारण त्या पिता जो आहे जो स्वर्गात आपला बसलाय त्या पिताला या गोष्टी आवडत होत्या। प्रेज द लॉर्ड। पण ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस झालं आणि वर्ष दरवर्षी, एक वर्ष नाही दरवर्षी त्या गोष्टीची आठवण होत होती का बाबा दरवर्षी आता त्याप्रमाणे, कारण ते दरवर्षी जे काही जे बकरू असतं किंवा जे बैल असतं तो अर्पण करावा लागत होता। प्रेज द लॉर्ड।
आणि त्यावेळेस ते अर्पण करताना बायबल सांगत होतं की ते अर्पण करताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला ते अर्पण करावं लागत होते जुन्या करारामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहिलं. पण ज्यावेळेस परमेश्वराने या ठिकाणी मोशेच्या द्वाराही ज्यावेळेस गोष्टी घडण्यात आल्या तर मोशेने बी ते अर्पण केलं, यहोशवाने अर्पण केलं, सगळ्या गोष्टी ज्यावेळेस अर्पण करण्यात आल्या. पण ज्यावेळेस ख्रिस्त येशूचं आगमन झालं, येशूचं आगमन या पृथ्वीवर झालं, येशूचं येणं यावेळेस झालं, माझ्या प्रियांनो, त्या प्रत्येक गोष्ट जे काही दरवर्षी करत होते ते सगळं रद्द केलं प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रेज द लॉर्ड. कारण दरवर्षी आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की ज्यावेळेस या भूतलावर ज्यावेळेस आला तर बायबल या ठिकाणी काय म्हणतो हो तर दुसऱ्या वचनामध्ये असं म्हणतो ते सर्व ते समर्थ असताना ते एकदाच शुद्ध झाल्यास उपासण्याने त्यानंतर पापाचे भावना नसल्या ते यज्ञ करणं बंद झाले नसते का. पाप ज्यावेळेस तुमचे पाप क्षमा होती त्यावेळेस तुमचे यज्ञ बंद होतं, पण पापाची क्षमा होतच नव्हती त्यावेळेस. समजतं की मी काय म्हणतो. पापाची क्षमा जी होती ती होतच नव्हती. दरवर्षी जे अर्पण होतं ते अर्पण करावं लागत होतं आणि ते अर्पण केल्यानंतर फक्त त्या याजकांनी खावा म्हणजे ते पास्टरनी खायला फक्त. समजतं की मी काय म्हणतो. तर ज्यावेळेस या ठिकाणी बायबल सांगतं की ते समर्थ असताना एकदा शुद्ध झाल्यास उपासनाने त्यानंतर पापाची भावना नसल्या ते यज्ञ करणं बंद झाले नसते का. एकदाच पण नाही झालं कारण त्यांची पापांची क्षमा होत नव्हती. प्रेज द लॉर्ड. शुद्ध होतच नव्हते कारण पवित्र शास्त्र तुम्ही पाहिलं तर ते शुद्ध होतच नव्हतं. आणि पुढे असं सांगतं की तिसऱ्या वचनात परंतु त्या यज्ञामुळं वर्षानुवर्ष पापाची आठवण होत होती. काय होत होती. वर्ष आणि वर्ष त्या गोष्टी आठवण होते आणि देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा येशू ख्रिस्त या भूतलावर आला त्यावेळेस जी आठवण होत होती वर्षानुवर्ष ते एकदाच परमेश्वराने त्याच्या शरीराने त्याच्या वधस्तंभावर गेला आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी मेमना बनला. हालेलुया. काय बनला. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी एक अर्पण बनलं आणि ते एकदाच अर्पण जे हे दरवर्षी जे काही मला आठवण येत होती ती आता इथून पुढे आठवण नाही येत. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो. आणि बायबल या ठिकाणी तेच सांगतं की ज्यावेळेस आठवण होती आणि बैलाचे व बकराचे रक्त पाप दूर करण्यास असमर्थ होतं. कधीच नव्हतं. कारण पापांची क्षमा करण्यासाठी कोणचं बैलाचं किंवा कोणत्याही बकराचं रक्त मला शुद्ध करू शकत नव्हतं. म्हणून देव जो बाप जो स्वर्गात बसलेला आहे त्या पितानेही आपल्या पुत्र येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठवलं. प्रेज द लॉर्ड. आणि आज तेच चाललेलं आहे की वर्षानुवर्ष अर्पण करणं आणि त्यामध्येही माझे ख्रिस्ती भाऊ बहीणही त्यामध्येही ऍड व्हायला लागले. प्रभूचा आत्मा काल मला सांगितलं माझ्या मुला मी ज्यावेळेस ऑफिसहून येतो तर पवित्र आत्म्याने मला सांगितलं की हे वचन तू दे आणि लोकांना सांग तुम्ही त्यांच्यामध्ये मिस होऊ नका. तुम्ही शुभेच्छा देऊ शकता पण त्यामधले हे ज्या गोष्टी अर्पण आहे त्या अर्पणाचा एकही पदार्थ तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या सोबत यायला नाही पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो. उद्या तेच होणार आहे. उद्या तेच होणार आहे का बिलीवर भाऊ बहिणींच्या घरामध्येही 2 किलो 1 किलो ऑलरेडी असणार आहे आणि ते अर्पणाचं हे लक्षात ठेवा. आणि देव म्हणतो पहिल्याच वचनामध्ये काय म्हणतो ज्यावेळेस त्या ठिकाणी म्हणतो की हे जे यज्ञ आहे त्याला तो तुष्ट मानतो. काय मानतो. परमेश्वर स्वतः. आणि त्यामुळं बिलीवर भाऊ बहिणीच्या जीवनामध्ये पाप अजूनही तसंच राहिलेले आहे. आता हे का राहिलेले हे मी तुम्हाला सांगतो. बायबल मध्ये एका ठिकाणी वचन सांगतो. कलिसिकराचा 2रा अध्याय 20वा वचन. कलिसिकराचं 2रा अध्याय 20वा वचन. या ठिकाणी आज आपल्या जीवनामध्ये तेच झालेले. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक भाऊ बहिणी का चालत आहे असे पहा. कलिसिकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय 20वा वचन. कलिसिकराचं पत्र फक्त पत्र आहे. कलिसिकराचं पत्र 2रा अध्याय 20वा वचन. तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणात
ख्रिस्ताबरोबर मेला आहात. प्रेज लॉर्ड. काय या ठिकाणी सांगतो का तुम्ही जगाच्या हा प्राथमिक जे शिक्षण आहे त्यामध्ये तुम्ही मरण पावलेले आहे. मग पुन्हा का चालले जगामध्ये? पुन्हा का तुम्ही त्या गोष्टी करत आहे? देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या ठिकाणी सांगत आहे का तुम्ही जगाच्या हा रीतिरिवाज करू नका. पुढे काय सांगतो? तर जगात जगत असल्यासारखे विधीच्या स्वाधीन का होत? प्रेज लॉर्ड. आज प्रत्येक व्यक्ती विधीच्या अधीन आहे. हालेलुया. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायचंय का देव जो बाप आज हे सांगते उद्या जे काही तुमच्या घरामध्ये येईल त्याला हा शिजून खाऊ नका. पवित्र आत्मा या ठिकाणी सांगत आहे का ते बलिदान केलेलं आहे आणि ते बलिदान केलेलं वस्तू आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये नाही, कारण आपण परमेश्वराचं मंदिर आहे. हालेलुया. हे समजतं मी काय म्हणतो? आणि देव जो बाप हेच सांगत आहे. आणि मी काही वर्षापूर्वी ज्यावेळेस मी कॅम्प एरियामध्ये होतो तर मी त्या एरियात असताना काही भाऊ बहिणी ज्यावेळेस बरोबर ईदच्या दिवशी येऊन आमच्या घरी येत होते का हा ईद आहे. मी फक्त मुबारक करत होतो, ईद मुबारक, पण आम्ही खात नव्हतो. का? कारण बायबल सांगतं का अर्पण केलेला पदार्थ तुला हा अलाउड नाहीये. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आणि प्रत्येक भाऊ बहिणी आज तेच वाट बघत आहे की उद्या कधी येईन आणि उद्या आमची चांदी आहे. संभाळे. हालेलुया. आणि देव या ठिकाणी सांगत आहे का या गोष्टीपासून लांब राहणे, नाहीतर अन्यथा परमेश्वराचा कोप तुमच्यावर येईन आणि त्यावेळेस कोप आला तर मग परमेश्वर म्हणतो मी त्या क्रोधाचं मी ते क्रोध करेन आणि त्यामुळे तुमचा कदाचित नाश बी व्हायला मागे पुढे पाहणार नाही परमेश्वर. कारण बायबल सांगतं तर तो म्हणतो का मला हा या सर्व गोष्टीचा वीट आहे. काय आहे? वीट आहे. पुढे या ठिकाणी असं सांगतो का 5 वचन म्हणून तो जगात येण्यावेळी म्हटले यज्ञ व अर्पण या तुला हा इच्छा हा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. काय केले? प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा नव्हती का हे बलिदान करावा, म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्तानी शरीर धारण केलं. हालेलुया. काय धारण केलं? शरीर धारण केलं. यासाठी कधी वर्षानुवर्ष जे पाप होतं, वर्षानुवर्ष जे बलिदान होतं, त्याला आता मिटवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या भूतलावर झाला. समजतं मी काय म्हणतो? प्रभूचा आत्मा या ठिकाणी सांगत आहे. पुढे असं सांगतो हो होम बली, पाप बली, अर्पण याचे संतुष्ट नाही. त्याला काही संतुष्ट नव्हतं. आजही देव तुम्हाला आणि मला सांगत आहे या गोष्टीचा संतुष्ट नाहीये. त्याला ते कार करतो या गोष्टीचा आणि आपण खातो त्याला खुशीने आनंदाने खातो. प्रेज द लॉर्ड. एवढंच तुम्हाला शौक आहे तर दुकानात जा, तुमच्या डोळ्यासमोर आसन ते खा, पण परमेश्वर म्हणतो अर्पण केलेल्या गोष्टी तुमच्या मुखामध्ये तुमच्या शरीराला टच झाला नाही पाहिजे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? या ठिकाणी तेच सांगतो. यावरून मी म्हटलो हे देवा ग्रंथपाठात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छाप्रमाणे करण्यास मी आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आलाय? यासाठी. कशासाठी आलाय? का या सगळ्या गोष्टीपासून लांब करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? पवित्र आत्मा आज तुम्हाला हे सांगत आहे का उद्या ज्यावेळेस येईन त्यावेळेस फक्त मुबारक द्या, खाऊ नका, कारण परमेश्वराचा आत्मा तुमच्यावर वॉच करून आहे. हालेलुया. वॉच करून आहे. आणि देव जो बाप असे सांगते या स्वर्गीय पिताची इच्छा होती का तू अर्पण करावा, पण प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा नाहीये का तुम्ही अर्पण खावा. प्रेज द लॉर्ड. समजतं? कारण ज्यावेळेस तुम्ही जुन्या करारामध्ये पाहिलं तर अर्पण करत होते आणि जे अर्पण केलेलं आहे ते फक्त याचकांनी खावा. कोणी खायचं? पास्टरनी खायचं, नाही खायचं. ज्यावेळेस म्हणला हे प्रत्येक मी रद्द करणार आहे, मी या भूतलावर येईन आणि मी 30 वर्षापर्यंत मी माझ्या आईच्या आणि त्यानंतर मी 3.5 वर्ष सेवा करत आणि सेवा केल्यानंतर प्रत्येक गोष्ट मी रद्द करत त्या वधस्तंभावर. आणि त्यांनी एकदाच बलिदान केलं. दरवर्षी एकदाच फक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बलिदान केलं आणि म्हटलं आता इथून पुढे बलिदानचं भोजन करायचं नाहीये, बलिदान हे माझ्यासाठी तुष्ट आहे. हालेलुया. प्रभूचा आत्मा या ठिकाणी सांगत आहे आणि बायबल या ठिकाणी पुढे हे सांगतो वर तुझ्या इच्छाप्रमाणे करण्यास आलो आहे,
वर लेखक प्रमाणे ते म्हटले, यज्ञ अर्पण, होम व पाप बलीचे अर्पण याची इच्छा तुला नव्हते व त्याला तुला संतुष्ट नव्हते. ते नियमशास्त्राप्रमाणे अर्पण करण्यास येत होते. प्रभूची इच्छा नव्हती या गोष्टी कराव्या, पण नियमशास्त्राप्रमाणे आज तुम्ही आणि मीही कोणाच्या इच्छाप्रमाणे चालत आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छा. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी हे आता पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे, रद्द करण्यासाठी नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक गोष्ट ते जे काही चुकीच्या होत्या त्या सगळ्या रद्द केल्या आणि आता परमेश्वराने पवित्र शुद्ध केलं. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वराचा आत्मा हेच सांगत आहे. मग ते म्हटले, हे देवा पहा, मी तुझ्या इच्छाप्रमाणे करण्यास आलो. याच दुसरा स्थापनापासून ते पहिल्या हास नाही करतास का? नव्हतं का? प्रभूचा आत्मा हेच गोष्टी तुम्हाला इब्रिकराचा 9 अध्याय 11 आणि 12, 13 वचन. ख्रिस्त बरं वाचा. हा पुढे होणार आहे. हा वाचा. केलेला नाही म्हणजे या सूचीला नाही. आता अधिक मोठ्या पूर्ण मंडपातून आणि बकरे व घोडे यांचं रक्त नव्हे तर आपले रक्त घेऊन एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. प्रेज द लॉर्ड. काय येशू ख्रिस्त काय म्हणलं? ख्रिस्त येशू होणाऱ्या या गोष्टी संबंधी मुख्य याजक होऊन ज्या हाताने केला नाही. येशू ख्रिस्त कधी हाताने बनवलेला नाहीये. आला का कधी? कधी बनवला? देव आहे का हाताने बनवलेला? प्रत्येक जगात तुम्ही पहा हाताने बनवलेला देव आहे, पण येशू ख्रिस्त असा व्यक्ती आहे का तो कधी हाताने बनवलेला नाहीये. तो खुद्द देव असताना या भूतलावर तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. बायबल सांगते, मी नाही सांगत. आणि पुढे सांगतो, म्हणून त्या सृष्टीला नाही तर अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून पूर्ण प्रमाणित असा अर्धवट आलाच नाही. प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण आला तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया. समबडी हालेलुया. बायबल या ठिकाणी काय सांगतो? आणि 12 वचन का, बकरा व वासरू याचे नव्हे तर स्वतःच्या येशूच्या रक्ताने अर्पण केलं त्याने. हालेलुया. कोणाच्या? येशूचं रक्त. एकदाच ते पण पुन्हा दरवर्षी मला बनवायची गरज नाही. सण आणि अमोशा माझ्यासाठी योग्य नाहीये. परमेश्वराचं वचन काय सांगतं पाहू आपण. परमेश्वराच्या वचनामध्ये काय म्हणतो? आणि बकरी व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. काय केली? सार्वकालिक मुक्ती त्यांनी मिळवली. हालेलुया. एकदाच फक्त. आणि पुन्हा मला अर्पण करायची गरज नाही. पुन्हा मला 15-20 हजार रुपये घालायची गरज नाहीये. सबरी हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? देव जो बाप आज हे सांगत आहे का तुम्ही आणि मीही प्रत्येक वेळेस अर्पण करत आहे, पण ते अर्पण परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी रद्द केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही पाहिलं ना तर प्रत्येक व्यक्ती जेव्हा फक्त फोन लावून बघा का आज तुला आलं का ग? उद्या सकाळी फक्त फोन करायचा आणि म्हणायचं का अगं तुझ्याकडे आलं का ग अर्पण? 1 किलो 2 किलो 4 किलो स्वतःहून फोन करून ते बोलवता. माहिती तुम्हाला का? कारण सैतानाची इच्छा आहे का तुम्ही ते खावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे जेव्हा घरी येतात तेव्हा मला म्हणतात, बाबा हे लोलो आज हमारे हे अर्पण, आज ईद का समय. मैं बोलता हम खाते नहीं, आपको मुबारक करेंगे पण खाएंगे नहीं. हालेलुया. आज तेच आहे, तुम्ही त्यांना मुबारक करा पण खाऊ नका. कारण बायबल सांगतो येशूने तुमच्यासाठी रद्द केलेले सगळ्या गोष्टी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खुशीने तुम्ही खाता पण तुम्हाला माहित नाहीये त्याचं कितीही दुरुपयोग, कितीही फेड तुम्हाला करावा लागणार आहे. कारण बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की मी बकराचं किंवा वासराचं नाही तर स्वतःच येशूच्या रक्ताने तुम्हाला शुद्ध केलेलं आहे. हालेलुया. संबडी हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, हो, उद्या ज्यावेळेस तुम्ही खाता असाल तर कोणचंही खाऊ नका, शांत बसा. त्यावर पण भाजीपाला खा. हालेलुया. दानियल बना. परमेश्वरानं काय सांगितलं? ज्यावेळेस राजा त्या ठिकाणी दानियलकर आला, दानियलला म्हटलं इथून पुढे मी तुला सांगतो की तू फक्त शाकभाजी खाशील आणि आम्ही सगळं काही पुष्ट अन्न खाऊ. ठीक आहे चालेल म्हणला. आणि ज्यावेळेस सगळ्यांनी पुष्ट अन्न खाल्लं, सगळ्यांनी चांगलं मजबूत अन्न खाल्लं आणि बघतो तर काय झालं?
त्यांचे चेहरे उतरले आणि दानियलचा चेहरा टवटवीत झाला शाकभाजी खाऊन. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आणि मला हे सांगत आहे. आजचा दिवस प्रभूचा आत्मा हेच सांगत आहे का तुम्ही आणि मीही या गोष्टीपासून लांब राहणे. तुमच्या घरापाशी तुम्हाला देण्यासाठी आलं तर त्यांना म्हणायचं फक्त मुबारक करा आणि त्यांना म्हणा हम खाते नहीं है, क्योंकि परमेश्वर का वचन है कि हम बलिदान करने वाली चीज हम खाते नहीं है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, देव जो बाप आपलं तुम्हाला आणि मला सांगत आहे. का? कारण परमेश्वर आणि सैतान तुमच्याकडेच येतो. सैतान तुमच्याकडेच येतो. हालेलुया. त्यांना माहिती आहे बिलीवर लोकच खाता ये. हालेलुया. त्यांना माहिती आहे बिलीवर लोक खाते. आजूबाजूला जाऊन बघा, नाही जाणार. कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही खाएंगे. मग स्वतःहून फोन करणार कहा हम लोग लेके आ रहे थे, है ना घर में तुम. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो. त्यानंतर अजून काय असतं त्यांच्यासोबत? शिरकुर्मा. का? बलिदान केलेला प्रकार आहे. बलिदान केलेला प्रकार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बलिदान करता, मोशेच्या काळामध्ये हे सोन्याचं वासरू बनवण्यात आलं होतं. प्रभूने 23,000 लोकांना मारून टाकलं होतं. किती हजार? 23,000 लोकांना. आज तुम्हाला वाटतं गोड येते, पण देव तुमच्या जीवनात तुमचं लाईफ डिस्ट्रॉय करून टाकेन. प्रेज द लॉर्ड. एवढंच तुम्हाला शौक आहे तर तुमच्या हाताने घरात जाऊन बनवा, पण परमेश्वराला तो म्हणतो जे अर्पण केलेल्या वस्तू तुम्ही खाऊ नका. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो. मी दाखवतो तुम्हाला काय येते. वचनातूनच दाखवून पुढे काय म्हणते या वचनामध्ये. कारण बकऱ्याचे व बैलाचे रक्त आणि कलवडीची राख ही अशुद्ध झालेल्यावर शिंपडल्याने जर देहाची शुद्ध होईल इतके पवित्र करीतात. हालेलुया. काय होईल? इतके पवित्र करता. अहो पण प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला शुद्ध करेल. भरपूर लोक आज त्याचप्रमाणे सण अमावस्या ह्या गोष्टी पाळत्या. कलिशीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याचा 16वं वचन वाचू आपण. कलिशीकरात त्याचा 2रा अध्याय आणि 16वं वचन. तर मग खाण्यापिण्याविषयी तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण अमावस्या किंवा शब्दात पाळणे कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. सैतानाला तेच माहिती आहे का भाई चल ना, कुछ नाही होता है, थोडस सण पाळला तर चालेल ना. लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला सैतान भुरळ पाळत आहे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो. मी गावी गेलो होतो आणि गावी गेल्याच्या नंतर माझ्या बहिणीने पुरणपोळी बनवली होती आणि माझ्या दाजींना माहिती नव्हतं मी खातो. बहिणीला माहिती होतं. तर बहीण म्हणले नाही, त्यांच्या जीसस क्राइस्टनी सांगितलेले खायचं नाही. हालेलुया. का? कारण बायबल सांगतं का जे पदार्थ आहे ते एका राणीचा पदार्थ आहे आणि जे काही तुम्ही अर्पण केलेले पदार्थ खाता, लक्षात ठेवा का ते येऊन तुमच्यामध्ये वास करतो. हालेलुया. करतो ना. परमेश्वराचा आत्मा हे सांगत आहे आणि या ठिकाणी तेच सांगतो. या बाबतीत पुढं होणाऱ्या गोष्टी काय? शरीर तर ख्रिस्ताचं आहे. कोणाचं आहे? कोणाचं आहे? शरीर ख्रिस्ताचं आहे ना. मग या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये मांस मग जे काय तुम्ही खात आहे, जे काय पदार्थ खाते ते गेल्यानंतर हे शरीर कोणाचं होईल? हालेलुया. होईल ना. परमेश्वर हेच सांगत आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये काय म्हणतो की त्यांनी एकदाच अर्पण केलं. काय केलं? एकदाच. दरवर्षी जे काय आठवण होत होती, दरवर्षी जे काय मला आठवण होती पापांची, ते नष्ट करून टाकलं. प्रेज द लॉर्ड. ईश्वरा एकदाच फक्त म्हटलं मी अर्पण होईन, मी अर्पण करेन, मी तुमच्यासाठी रक्त सांडेन आणि तो तुमच्या सर्व पापांची शुद्ध करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. somebody hallelujah.
आणि पवित्र शास्त्र आज तेच सांगत आहे आज तुम्हाला आणि मला. आणि पवित्र आत्मा याच पुढचं या वचनामध्ये जाऊ पुढं. वाचा पुढं. तेच पाहिलं इब्रिकराच 9. आणि मग तो म्हणाला, पहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे झालो आहे. या दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करीतो. प्रेस. काय करतो? पहिलं काय करतो तो? नष्ट करतो. ईश्वर आला काय? नष्ट करण्यासाठी. सगळ्या गोष्टी नष्ट केल्या, रीतिरिवाज नष्ट करून टाकला, सगळ्या गोष्टी. हालेलुया. फर्स्ट करंथी करास, पहिले करंथी करास त्याचा 8वा अध्याय. पहा प्रभूचं वचन आज तुमच्या संगती बोलत आहे. पहिली करंथी करास त्याचा 8वा अध्याय. आता मूर्तीच्या नैवेद्याविषयी आपल्या सर्वात ज्ञान आहे. हा हे आपल्याला ठाऊक आहे. हा ज्ञान मिळते, प्रीती वृद्धी करते. हा जर कोणाला वाटते की आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अभ्यास करते. हा बस काय? ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला कळत नाहीये. समजतं काय म्हणतो बाबा या ठिकाणचं? आता मूर्तीला दाखवल्यास नैवेद्याविषयी आपण सर्वांना ज्ञान आहे, सगळ्यांना ज्ञान आहे, या गोष्टी खाणं नाहीये, मग तरी तुम्ही खाता. बरोबर आहे ना? बायबल सांगते, मी नाही सांगत का. बायबल सांगतं का बाबा हा तुमच्या समोर एक निवेद्य ठेवलेले आणि ते निवेद्य अर्पण केलेले तरी तुम्ही खात आहे. तर मग परमेश्वर काय सांगतो या ठिकाणी? का ते फुगवते ज्ञान, प्रीती काय कधी उत्पन्न करते. आणि कारण त्यांच्यामध्ये ती फुगणं किंवा हा एक गर्व प्रकार येतो आणि सैतान तेच तुमचा हल्ला करतो. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? प्रभूचा आत्मा हे सांगत आहे. आणि पुढे काय म्हणतो? कारण दुसरं वचन काय म्हणतो? जर कोणाला वाटत असेल की हा आपल्याला एखादी गोष्ट कळते, बस काही लोकांना असं मला सगळं काय कळलंय बाबा, अरे मला बायबल माहितीये. मग बायबल माहिती तरी पण मग आता उद्या तू 1 किलो तुझ्या घरात येणार. हालेलुया. समजतं का? तरी तू 1 किलो येणार, तरी तुझ्याकडे 2 किलो येणार आणि तू आनंदाने हे मिरची मसाला टाकून खाणार. आणि लक्षात ठेव का ते अर्पण केलेला पदार्थ तुझ्या घरात येत आहे म्हणजे सैतान तुझ्या घरामध्ये एंट्री करत आहे. हालेलुया. मी नाही, पवित्र शास्त्र सांगतो आणि या ठिकाणी सांगतं, जर कोणाला वाटत असेल की आपल्या एखाद्या गोष्टी कळता, हो मला सगळं कळतं, हो वाचत तुम्हाला माहित नाही, बायबल माझं तोंडपाठ आहे, मग माहिती तर मग तरी तू हो रीतिरिवाज का करत आहे, तरी तू हो विधीच्या अधीन का चाललंय? समजतं? तरी विधीच्या अधीन का चाललंय, तरी गोष्टी का करत आहे? एखादा व्यक्ती तुम्ही चालले आणि तुमच्या समोर एखादा व्यक्ती तिथं पूजा करते आणि समजा जे काही करत आहे अर्पण करत आहे आणि तुम्हाला दिसतं तरी तुम्ही खात आहे, तर तुला न कळण्यासारखं तरी करत आहे. तू सगळ्यात मोठं पाप आहे ते. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? म्हणून पवित्र शास्त्र स्पष्ट आणि स्पष्ट सांगतो, येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी तेच सांगतो, मी अर्पण झालेलं आहे तुमच्यासाठी एकदाच, का पुन्हा पुन्हा ते खायचं नाही, पुन्हा पुन्हा मला जायचं नाहीये. आणि शेवटच्या काळामध्ये असं होणार आहे का ज्या यरूशलेम मध्ये एक अर्पण, जेव्हा तुम्ही दानियलचं पुस्तक वाचलं तर त्या ठिकाणी सांगतो का त्या मंदिरामध्ये एक अशुद्ध अर्पण त्या ठिकाणी येणार. आणि ते अशुद्ध अर्पण कोण आहे? सैतान, लुसिफर. हालेलुया. आज जगामध्ये तेच चाललंय, याला अर्पण कर, त्याला अर्पण कर, मी अर्पण करतो, अर्पण आणि अर्पण सगळं, आणि ते अर्पण खात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? किती जणाला जेव्हा तुम्ही ही वराड किंवा लग्नाला जाताना गाड्यांच्या खाली अंड आणि लिंबू ठेवता, बरोबर ना? हे काय? अर्पण. हे अर्पण. म्हणून बायबल सांगतं की या गोष्टी करू नका. आणि बायबल आपल्याला काय सांगतं? पवित्र शास्त्र आपल्याला काय म्हणतं? स्तोत्रसंहिता 121 मध्ये त्याचा 6 आणि 7 मध्ये म्हणतो, मी तुझ्या आत्म्याचं रक्षण कर, मी तुझ्या देहाचं रक्षण कर आणि मी तुझं येणं जाणं सुरक्षित ठेवन. भाऊ परमेश्वर म्हणतो, मी तुझं येणं जाणं सुरक्षित करेन, तर मला अंड आणि लिंबू माझा हात काही करू शकत नाही मला. समजतं मी काय म्हणतो? आणि बिलीवर भाऊ बहिणीला तेच आहे, तरीही पिशवीमध्ये ही कोळसा टाकून आणणार तुम्ही. टाकता का नाही? तरी दगड टाक. आई म्हणते दगड टाक बाळा, दगड टाकून घेऊन ये.
अरे बाबा, देव तुझ्या सोबत आहे तर तुला दगडाची बी गरज नाहीये. समजतं मी काय म्हणतो? आहे की नाही? प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही खाऊन बाहेर जाते त्यावर किती लागते ना हो तुम्हाला, ते विचार केला का? मग दगडच बांधावं लागेल तुम्हाला. हॅलो, समजलं का नाही? देव तुम्हाला हेच तर म्हणून बायबल सांगतं, ज्ञानाच्या अभावी, कारण ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाले. आणि ज्ञान नसल्यामुळं आज लोक नाश होतो. आणि नाश कुठे होतो? डायरेक्ट नरकात. हेवन नाही, डायरेक्ट नरकात. आणि त्यामुळं आणि मग आपल्या मुलांना, आपल्या मुलींना हे शिकून टाकवलेले, मम्मीने सांगितले दगड टाकून आणायचं पिशवीत, संपलं. somebody hallelujah. म्हणून तर परमेश्वर म्हणतो का या ठिकाणी म्हणतो का हा खाण्यापिण्याविषयी मी तुम्हाला ताकीद देतो का अमुष्या पौर्णिमा हा अशा काय गोष्टी पाळू नका. लोक, मला स्वतः घरी माहिती होतं का आज अमुष्या आहे, मला माहित नसतो. लोक मला फोन करून म्हणते पास मला त्रास व्हायला का, आज अमुष्या आहे. बरं, ठीक आहे. समजतं मी काय म्हणतो? देवाने तुम्हाला बनवलेलं ना, देवाने तुम्हाला आणि मला बनवलेलं, तर मग देव ज्यावर तुम्हाला आणि मला बनवतो, हे शरीर कोणाचं आहे? देवाचं आहे ना. मग माझ्या प्रियांनो, कोणताही व्यक्ती असो, सैतान असो, तुम्हाला टच नाही करणार, हे गॅरंटी नाही. मग तुम्ही खाऊन जा, न खाऊन जा, तुम्ही अंगाला बांधून जा, तरी तुमच्याकडे येणार नाही, हे गॅरंटी नाही. प्रेज द लॉर्ड. एक भाऊ काय मला म्हटला, एक बहीण मला म्हटली का रे जास्त मारू नको हो, प्रफिंग वगैरे दुपारच्या वेळेस, नाही तर सैतान येऊन तुझ्यात बसेल. भाऊ, परमेश्वर माझ्यात आहे तर सैतान कुठे येणार आहे? समजतं? हे काय झालं माहिती का? जगाच्या रीतिरिवाज पाळण्यामुळे विधीच्या अधीन जाणे. कोणाच्या अधीन जाणे? विधीच्या अधीन जाणे. हालेलुया. आज देव तुम्हाला आणि मला सांगत आहे, पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला सांगत आहे. पुढे 4थं वचन किती? जर कोणाच वाटत असेल की आपल्या एखाद्या गोष्टी कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अधपी कळत नाही. त्याला कळलं पाहिजे पण तरी कळत नाहीये. भाऊ, मग कळत नाही तरी न कळण्यासारखं का राहतो? हालेलुया. एखादा, मग हे कसं कळतं का बाबा समोर खड्डा आहे, मग मी खड्ड्यात जाईन. मग त्यावेळेस कसं? मग खाण्यापिण्यामध्ये ज्यावेळेस होम बलीच्या आवाज करतात त्यावेळेस तुम्हाला कसं कळतं? कळत नाहीये. समजतं मी काय म्हणतो? हालेलुया. प्रभू आज हे सांगत आहे. म्हणून तर माझ्या लोकांना पवित्र शास्त्रामध्ये सांगतो, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालाय. ज्ञान नाहीये आणि ज्ञानामुळे हो लोक आज बी नरकामध्ये चाललेले. प्रेज द लॉर्ड. somebody hallelujah. मी काल एक व्हिडिओ पाहत होतो आणि त्या व्हिडिओमध्ये म्हटले का हा रॅप्चर झाल्याच्या नंतर सगळे चर्चेस भरून जाणार ऑटोमॅटिक. प्रेज द लॉर्ड. का माहिती? कारण 1,44,000 फक्त एवढे लोक स्वर्गात जाणार, बाकीचे सगळे खाली राहणार. त्याच्यामध्ये तुमचा आणि माझा नंबर आहे का हे पहिलं चेक करा आणि जाऊन परमेश्वराला म्हणा का मला नंबर आहे का माझा त्याच्यात. हालेलुया. पुढे काय सांगतो माहिती का? जर कोणाला हा देवावर प्रीती असेल तर देवाला त्यास ओळख झाली आहे. मी देवावर प्रीती करतो मग त्याला देवाला ओळख आहे. तुमचं आणि माझं जेव्हा मी देवावर प्रीती करतो तर मग देव तुम्हाला ओळखतो. हालेलुया. नाही तर मग मोशेच्या काळामध्ये असं होईल का 23,000 लोक जागेवर मरण पावतील. का? एक चुकी त्यांचं, महिलांनी, भाऊ बहिणींनी आपल्या कानातले, गळ्यातले सोनं टाकून दिले त्या अग्नीच्या भट्टीने आणि तिथं एक वासरू बनवलं. हालेलुया. किती जणाला परमेश्वर हेच तर सांगत आहे. तुम्ही बिलीवर आहो, तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे तर तुम्ही परमेश्वराच्या अधीन आहो, कोणत्या जगाच्या विधीच्या अधीन नाहीये. आणि मग दोष तुम्ही पास्टरला देऊ नका, दोष तुम्ही हे देऊ नका. बघा ना, मी बाप्तिस्मा घेतला तरी मी गेलो. मी मागे तुम्हाला सांगितलं ना, एक बिशप होता, एक पास्टर होता रेव्हरेंड, आणि एक दुसरा परत रेव्हरेंड. बिशप ऑलरेडी नरकात गेले. का गेले? त्यांच्या कारणामुळे, त्यांच्या गोष्टीमुळे त्यांची रूम पॅक झाली तिथं. दुसरे एक पास्टर आले आणि म्हटले, हे चुप, आतमध्ये बिशप साहेब आहे. का? बिलीवर लोक आतमध्ये का चालले? बिलीवर लोक नरकात का चालले? कारण देवाचं वचन सांगतो मी संपूर्ण राष्ट्राला तारण देईन. मग का चालले? यामुळं माहिती का? पास्टर थोडं या ना जेवण करायला घरी.
समजतं? आज आम्ही हे अर्पण केलेले आणि पाच सहज जातो आणि सहज खाऊन येतो, नरकात जातो. हालेलुया. म्हणून आहे ना, बायबल स्पष्ट सांगतो की तुम्ही उपवास आणि प्रार्थना करा, म्हणजे खायचे टेन्शनच नाही. समोर हालेलुया. देव जो बाप आज तुम्हाला सांगत आहे, स्पष्ट सांगत आहे. येशूची हेच सांगत आहे या ठिकाणी. बायबल पर 4 वचन करा. आता मूर्तीला दाखवल्यास नैवेद्य खाण्यास संबंधी आपल्याला ठाऊक आहे, जगाच्या देवाचे म्हणजे मूर्तीच नाही आणि एका खरंच दुसरा देव नाही, हे माहिती असूनही तरी तुम्ही खात आहोत. हालेलुया. ऑफिसमध्ये मला आहे ना अनेक वेळ द्यायला बघतो, आता तर देतच नाही. आता त्यांना माहिती मी खात नाही. मी त्यांना एकच सांगतो, मी येशूला मानलंय, मी खात नाही. माझ्याकडे येतच नाही, कोणीच येत नाही. वर्षामध्ये किती ज्यांचे सण असते ते एकही व्यक्ती माझ्याकडे येत नाही आणि मला देत नाही, कारण त्यांना माहिती आहे खात नाहीये. असं काहीतरी करा. हालेलुया. का तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्या पाऱ्यांना हे समजलं पाहिजे, अरे बाबा ह्यो येशूचा माणूस आहे, एकही वस्तू आपल्या इथला खाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो व्यक्ती खरंच मी तुम्हाला सांगू इच्छितो हो, का तुम्हाला खरंच तुम्ही ज्यावेळेस देवामध्ये खुद पूर्णप्रमाणे देवामध्ये राहणार ना, तर तुम्हाला भीती ज्यावेळेस राहील ना, त्यावेळेस तुम्हाला समजन का हा या चीज खावा का नाही खायची. हालेलुया. बायबल स्पष्ट सांगतं. तुम्हाला असा आज आनंद वाटत असेल, चला कल हमारे लिए बहुत अच्छा क्या है, हा नहीं काहीतरी म्हणता, कुछ अच्छा खाना मिलने वाला है, पण लक्षात ठेवा तो परमेश्वर तुम्हाला पाहत आहे, वो देखने वाला आहे आज. त्याचं लक्ष कोणाकडे माहिती का? बिलीवर लोकांकडे. अनबिलीवर नाही प्रभूचं लक्ष. बिलीवर लोकांना ज्यांचा बाप्तिस्मा झाला, त्यांनी बाप्तिस्मा घेतलेल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आधीने वचन वाचतं, प्रार्थना करतं, चर्चला जातं, अशाच व्यक्तीकडे त्याचं लक्ष आहे. मी म्हणत नाही दोस्ती करू नका, दोस्ती करा, सगळं करा. खाण्याच्या वेळेस भाऊ प्रभूचं वचन सांगतं, प्रभू म्हणतो खाणे का नाही, अर्पण केलेला पदार्थ मला नाही अलाउड. तुम्ही त्याच्या संगती दोस्ती करा, त्यावर दोस्ती करता, पण तेवढीच हाय हवं येईपर्यंत. पण ज्यावेळेस तुम्ही दोस्ती करता त्यावेळेस तो मागात पडेल. हालेलुया. मी नाही, प्रभू सांगतो, प्रभू म्हणत आहे या सगळ्या गोष्टीपासून लाभ मला माहित नाही हे काय आहे, पण ज्यावेळेस ते अर्पण केलेला पदार्थ ज्यावेळेस तुमच्यामध्ये येतो, मला कोणीतरी करणी केली, मला कोणीतरी जादूटोणा केला आणि मला असं उलटी सारखं होतं प्रार्थना करण्यात. हे तेच प्रकार आहे जे अर्पण केलेला पदार्थ तुम्ही खाता. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? पवित्र शास्त्र हे सांगतो. आणि 5वं वचन काय म्हणतो? 1 कोरिन्थीकर 8 अध्याय 5 वचन. कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असेल, आणि अशी बरीच दैवत व बरेच प्रभू आहेतच, पुढे तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे. बस काय आहे? आजचा दिवस कोणता आहे? पितांचा दिवस आहे. आपला एकच पिता आहे तो स्वर्गात. हालेलुया. पण त्या पितानी प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्या पापांसाठी पाठवलं, या सगळ्या गोष्टीपासून लांब राहणे. हालेलुया. पुढे काय सांगतो? त्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहो. कोणासाठी आहो आपण? प्रभू येशू ख्रिस्तासाठी. बाकी कोणत्या गोष्टीसाठी नाहीये. मला तुम्हाला सावध करायचंय. प्रभूचा आत्मा मला काल रात्री ऑफिसहून येताना मला पवित्र आत्म्याने ह्या गोष्टी शिकवल्या. माझा संदेश ह्यो नव्हता, पण देवाच्या आत्म्याने मला हे सांगितलं की तुला ह्या गोष्टी सांगणं जरुरी. हालेलुया. परिपूर्ण ख्रिस्त जगायचं तर येशू जगा. मी पाथडीला संदेश दिलता, ख्रिस्त घ्यायचा तर परिपूर्ण 100% ज्ञाने तर घेऊ नका. बळजबरी करत नाही येशू तुम्हाला का येच माझ्या करा. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही येशूकडे येता तर पूर्णप्रमाणे 100% देवा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे चाला.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे मला प्रभूचा आत्मा काल बोलला आणि काल मला देवाच्या आत्म्याने ह्या गोष्टी सांगितल्या म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे. आणि देवचे बाप ह्याच गोष्टी आज आपल्याला सांगत आहे का ह्या गोष्टीपासून तुम्ही लांब राहणे. हालेलुया. तर अर्पण केलेला पदार्थ प्लीज खाऊ नका. आणि विधीच्या अधीन म्हणजे फर्स्ट कलेसिकरात 2 अध्याय 20 वचन, तुम्हा जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेले आहो तर जगात जगत असल्यास विधीच्या अधीन राहणार. तुम्ही जगात आहो, जगामध्ये जगत आहो, पण विधीच्या अधीन जाऊ नका. विधी ही त्यांच्यासाठी आहे, आपल्यासाठी नाही. हालेलुया. ख्रिस्तासाठी विधी नाहीये. म्हणून मम्मी पप्पा सगळ्यांना सांगा का हा दगड टाकायची गरज नाहीये. विश्वास प्रभूवर आहे. कोणताही शैतान आमच्या लाईफवर येणार नाही, आमच्या जीवनावर कार्य करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या प्रार्थना दो गुडघे आपण पायावर उभे राहू, परमेश्वराची स्तुती करू, महिमा करू. आजचं वचन तुमच्या जीवनामध्ये 100 पटीने तुम्हाला ब्लेस करेन प्रभूचा आत्मा. थँक्यू. आप भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं? हमारे चैनल को सब्सक्राइब करें। चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो. धन्यवाद. जय मसीह की.